स्वागतम स्वागतम सुस्वागतम. आजच्या या हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असणाऱ्या उर्सानिमित्त खलील चिश्ती सर यांनी विविध कार्यक्रम आयोजित केले आहेत. या कार्यक्रमासाठी रक्षक प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष माननीय सुशीलदादा मोजर या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहे. खानकाच्या वतीने व पाटणवासीयांच्या वतीने त्यांचं शब्द सन्मानी सर्वप्रथम मी स्वागत करते. पीर हजरत ख्वाजा सय्यद शाह कबुली हुसैनी चिश्ती बंदी नवाज यांच्यातर्फे खानका हजरत ख्वाजा गरीब नवाज बंदे नवाज गेसुदराज यांच्यातर्फे गेले 15 वर्ष विविध सामाजिक उपक्रम पाटण शहरामध्ये राबवले जात आहेत. आणि पीर हजरत शेख मोहम्मद खलील चिश्ती हे प्रत्येक वर्षी आपण ह्या समाजाचं काहीतरी देणं लागतो या उद्देशानं काही ना काहीतरी सामाजिक उपक्रम घेत असतात. आणि ह्या उपक्रमांना विविध सामाजिक, राजकीय, कला, क्रीडा, सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवरांची नेहमी हजेरी असते. आज माननीय सुशीलदादा मोजर आपण आमच्या व्यासपीठावरती आलात, त्यामुळे खरोखरच आम्हाला अत्यानंद झालेला आहे. आमच्या पाटणवासियांच्या वतीनं तुमचे मनापासून आभार. मोडलेल्या माणसांचे दुःख सारे झेलताना त्या अनाथांच्या तयांची कोणताना धर्मतयांचा दुःख विजले 2 अश्रू माणसातल्या माणसांसाठी. दुःख विजले 2 अश्रू माणसातल्या माणसांसाठी. सर्वसामान्यांचे दुःख समजून घेणारे व्यक्तिमत्व म्हणजे सुशीलदादा मोजर आहे. खरोखर सुशीलदादा मोजर यांच्या कार्यकर्तृत्वाचा जर आपण आढावा घेतला तर जनमानसात सर्व माणसांमध्ये मिसळणारे लहानांपासून मोठ्यांपर्यंत. ज्यावेळेला ही सृष्टी परमेश्वराने किंवा अल्लाने ही सृष्टी बनवली त्यावेळेला तू हिंदू, तू मुस्लिम, तू ह्या कासा असं कधीच नव्हतं. बरोबर साहेब, असं कधीच नव्हतं. हे तुम्ही आम्ही पाळलेलं आहे, लक्षात ठेवा. त्यामुळे मी हिंदू आणि मुस्लिम हे कधी आतापर्यंत कधी मानलंच नाही. माझ्या घरी ईदच्या दिवशी माझ्या तन्वीरबाईच्या घरी किंवा मुस्लिमबाईच्या घरी जेवढा शिरकुर्मा बनवते त्याच्यापेक्षा डबल शिरकुर्मा माझ्या घरी येतो. हेच माझं नशीब समजतो मी. आणि दर्ग्यासारख्या ठिकाणी जर काय काम चालू असतं तर माझे पैसे घेतात ते, कारण कोणाचे पैसे असे कोणाचे पैसे घेत नाहीत. त्यामुळं माझे पैसे घेतात त्यासाठीही मी नशीबवान आहे. आणि मला ह्या हिंदू मुस्लिमचं प्रतीक असलेलं उर्साला मला बोलवलं बॉसने, त्याबद्दल मी धन्यवाद मानतो. आणि आताच माझी ओळख झाली, माले साहेब पुण्यातून आले ते, म्हणजे खरोखर मानलं पाहिजे. पुण्यावरून जर माले साहेब येत असतील, ते नगरसेवक येत असतील, त्यांचंही मी स्वागत करू सातारा जिल्ह्याचा रहिवासी म्हणून. आणि माझ्याकडून जर काय कधी सहकार्य लागलं तर मी कायम सर्वांसाठी उपलब्ध आहे. तसाच उर्साला कधीही माझ्याकडून काय लागलं तर मला कधी एक भाऊ म्हणून, एक बावळा म्हणून कधी मला हाक मारा, मी कायम तुमच्याबरोबर आहे. आणि माझ्या कायम शुभेच्छा राहतील. जय जय महाराष्ट्र, जय सातारा. अजूनही काही मान्यवरांचे सत्कार होणे बाकी आहे, तर मी आमचे पत्रकार महोदय, काही राजकीय, कला, क्रीडा, सांस्कृतिक क्षेत्रातले आलेल्या मान्यवरांना विनंती करते कृपया आपण जाऊ नये. तुमचे सत्कार बाकी आहे तर आपण इथे थांबा 5 मिनिटं. आलेले आहे उलटा करून रात्री. बिर्याणी कशी तर स्वतः मी जेवण वगैरे घेतलं. मला फर्स्ट टाइम हळू बोलावं लागतं इथं. जेवण वगैरे घेतलं आणि मग पुन्हा ते आलो आहोत. सत्कार वगैरे आहे ह्यांचा, असे पुढं बसले आणि हळूहळू ऐकते कधी. आणि आद्या पप्पांच्या जवळ बसते. मस्त होतं एकदम जेवण. मटन बिर्याणी, चिकन बिर्याणी त्यांच्यातल्या बायका किती छान दिसतात. त्यांच्यातल्या बायका खूप सुंदर असतात असं हीच म्हणणं गोऱ्या गोऱ्या पान आपल्यापेक्षा छान असतं. आणि त्यांचं ड्रेस कोट असतो तो एकदम पूर्ण असा पॅक असतो. असं कुठंही आपल्याला त्यांचा केस सुद्धा नाही दिसणार असं. आणि मेकअप पण इतका हार्ड म्हणजे सत्कार वगैरे करतो. विनंती करते की त्यांनी त्यांचा सत्काराचा स्वीकार करावा. यानंतर तेच कुटुंब चिश्ती सरांचाही
बॉटल आहे. थँक्यू. हे घ्या तुला. हे घे. ते नको, आईस्क्रीम नाही ते अगरबत्ती. काचेची बॉटल आहे ही. दे बाप्पाचा हाय अद्या. स्नेहा काढूया ना चार्जिंग. आम्ही आहे जागा. हा वाला कलर आहे. तुझंच मी म्हणते. त्यातनं आताच आल्याची बॉटल फुटलेली ना ती आहे ही. त्यांच्या पप्पानीच ते आणलेली. मग छान आहे ना. छान आहे, मस्त आहे. छान त्या आहे. आल्यापासून सगळं आपल्याला ठेवायला लागते. हा ठेव. तो डबा कुठे गेला? शॉल झालं पप्पाच्या. आणि एक गुलाबाचं फुल सुद्धा मिळालेलं आहे. मुलांना सत्कारापेक्षा काय भेटलं ह्यात मेन उत्सुकता असते. कुठे गेली बॉटल? इतका आनंद आहे मला कशात झाला माहिती का? मला पेन मिळाला. तो इंकवाला पेन असतो ना, इंक सारखा मोठी माणसं वापरतात पत्रकार वगैरे, तसला पेन मला. छान होतं एकदम. जे त्यांनी अरेंजमेंट केली ती ना तिथं, ते बघून छान वाटलं. पण आम्ही गाणं म्हणत बसले आणि तिनं ड्रॉइंग पण छान काढले. तुम्हाला दाखवते मी. तरी दाखव. इतकं मस्त ड्रॉइंग काढले तिने आता. मध्ये कसं काय आले? मस्त तर नाही, भारी आले. भारी आले. एवढं सुद्धा नाही जमत आम्हाला. खूप मस्त आले. भारी वाटलं. अगं दात पडतील. फ्लॅशलाईट बंद कर. आदू काय करतेस तू? तू काय करतेस मला? अरे मला काय करतेस तू? काय करतेस? काय सोडतेस? काय सोडतेस? काय सोडतेस? स्वतः पण मला लसूण सोलायला बसवल्या आणि कधी न काम कधी न काम करणार सोलायला लावते. इथं दाखव. जबरदस्ती पप्पाला लसूण सोलायला होती. काय आहे ते? काय आहे? कांदा ना. मला कांदा सोलायचा म्हणे. सोल की बा. ह्याला लसूण बोलतात. आता झाडू मारलेला. पिल्लूबाचं मम्माला मदत करते ना. पिल्लू मम्माला मदत करते ना. धर सोल. मी नाही सोलत बाबा, मी नाही सोलत. मी नाही राहू दे, पप्पा सोलायचे. मी नाही सोलत. राहू दे. राहू दे. मी नाही सोलत. नको मला. लसूण लसूण आहे, लसूण. झालं सोलून. सोलून झालं तुझं? तुझं झालं सोलून? आता काय करणार? जबरदस्ती लसूण सोलायला लावलाय. भांडी घासायचे. काय? नको नको, तू काय तेवढा बाई झाडू मारू नको. सगळीकडे पसरून ठेवशी माझी.